Good morning, friends. Today we are going to start a second semester, and the first subject of second semester is OOPS, that is Object-Oriented Programming. तर पहिलं सेमिस्टर आपलं कंप्लीट झालेलं आहे. सेकंड सेमिस्टर आपण काय करणार चालू करणार आहे. तर सेकंड सेमिस्टरमध्ये पण तुम्हाला परत 5 सब्जेक्ट असतील आणि 5 सब्जेक्ट सोबतच तुम्हाला काय असेल प्रॅक्टिकल सुद्धा असेल त्यामध्ये. आणि पहिल्या सेमिस्टरला तुम्हाला 5 सब्जेक्ट आणि प्रॅक्टिकल्स होते. सेकंड सेमिस्टरला सुद्धा काय 5 सब्जेक्ट आणि प्रॅक्टिकल्स तुम्हाला आहेत. तर त्यातलेच पहिलं आपलं सब्जेक्ट आपण बघणार आहे. UPS ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. दिस इज अ न्यू लेटेस्ट व्हर्जन ऑफ सी. सी लँग्वेज तुम्ही जे बघितलं आहात, तर त्याचं नेक्स्ट व्हर्जन किंवा त्याचं अपडेटेड व्हर्जन म्हणजेच आपण काय बघतो ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ह्याला ॲज वेल ॲज आपण करतो C++. काय म्हणतो आपण त्याला C++. त्यातलं पहिलं युनिट आपण आता चालू करणार आहे. तर पहिल्या युनिटमध्ये तुम्हाला काय असणार आहे C++ मध्ये इंट्रोडक्शन असणार आहे. So before starting the C++ or object-oriented programming, first of all, we have to know some basic concept regarding the C because it comes from the C language. C++ is a upgraded version or new version or added version of C language. So that's why we have to know some basic concept. So we have to know some basic concept regarding C++ or C. In C, we have to know what is meant by array, function, and structure. So we have taken some little revision of array. So array is a collection of similar data types or similar values. Array म्हणजे काय? एकाच प्रकारचे मल्टिपल व्हॅल्यूजचं कलेक्शन म्हणजेच काय असणार आहे? तुमचा array असणार आहे. म्हणजे इंटिजर व्हॅल्यूज सगळे इंटिजर तुमचे सगळे रोल नंबर्स, तुमचे मोबाईल नंबर्स असतील किंवा तुमचे सगळे बाकीचे एक्झाम सीट नंबर्स असतील, ह्याचं सगळ्यांचं कलेक्शन म्हणजे सेम प्रकारचे व्हॅल्यूज तुम्ही एकत्र काय करणार आहे, कलेक्ट करून ठेवणार आहे, त्यासाठी ॲरे यूज करता. ठीक आहे. तर नंतर आपण बघणार आहे फंक्शन म्हणजे स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठी आपण काय करतो फंक्शनचा यूज करतो. जसं तुम्ही प्रोग्रामिंगमध्ये बघितलं असाल तर वाईड मेन फंक्शन आहे. एक स्पेसिफिक फंक्शन आहे. स्पेसिफिक टास्क एक्झिक्यूट करण्यासाठी आपण काय त्या फंक्शनचा यूज करतो. तसं फंक्शन तर फंक्शनचे टोटल किती 2 प्रकार असतात. एक लायब्ररी फंक्शन अँड सेकंड वन इज युजर डिफाइन्ड फंक्शन. So library function is stored into the library. So these are the fixed functions. Okay. So which are already stored in the library. So that's why it is known as the library functions. And second one is user defined function because it will defined by the user to fulfill the user requirements. So that's why it is known as a user defined functions. Okay. So there are three different steps to define a user defined function. So first one is a declaration of function. Second is a definition of function. And third is a कॉलिंग ऑफ फंक्शन बरोबर. तर आपण पहिलं काय करणार आहे फंक्शन डिक्लेअर करणार आहे कुठलं फंक्शन आपल्याला लिहायचं आहे ते. त्यानंतर फंक्शनला आपलं आउटपुट पाहिजे मग किती वेळा ते आउटपुट कॉल करणार आहे किती वेळा ते फंक्शन कॉल करणार आहे त्यासाठी कॉलिंग ऑफ फंक्शन आणि डेफिनेशन ऑफ फंक्शन म्हणजे ॲक्च्युअल फंक्शनचं कोडिंग कुठं लिहिणार आपण डेफिनेशन ऑफ फंक्शनमध्ये लिहिणार आहे. तर हे सगळं का सांगतो आपण कारण का हीच कन्सेप्ट यूज करून आपण काय करणार C++ किंवा UPSचे प्रोग्रामिंग आपण सगळे करणार आहोत. तर त्यासाठी आपण काय करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. बरोबर. तर ह्यामध्ये आपण काय बोललो फंक्शन. तर फंक्शन म्हणजे काय स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठी आपण फंक्शनचा यूज करतो. त्यानंतर फंक्शनचे जे टाइप्स आहेत ते 2 टाइप्स आहेत. तर युजर डिफाईन्ड फंक्शन, लायब्ररी फंक्शन. तर लायब्ररी फंक्शनमध्ये काय होतं जे फंक्शन ऑलरेडी लायब्ररीमध्ये स्टोअर करून ठेवले असतात त्याला आपण काय म्हणतो लायब्ररी फंक्शन म्हणतो. आणि युजर डिफाईन्ड फंक्शन म्हणजे काय की जे फंक्शन युजरचे रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी किंवा युजरचे पर्पज फुलफिल करण्यासाठी आपण जे युजर थ्रू लिहिले जातात त्या फंक्शनला आपण काय म्हणतो युजर डिफाईन्ड फंक्शन असं म्हणतो. ओके. तर त्यामध्ये कुठलं युजर डिफाईन फंक्शन डिफाईन करण्यासाठी 3 महत्त्वाचे स्टेप्स आहेत. डिक्लेरेशन, कॉलिंग आणि डेफिनिशन. फंक्शन तुम्हाला लिहायचं आहे म्हणून तुम्ही डिक्लेअर करता. ठीक आहे. त्याचं नाव वगैरे देता. कॉलिंग म्हणजे काय तुम्हाला त्या फंक्शनचं आउटपुट पाहिजे. तर किती वेळा तुम्ही फंक्शन कॉल तितक्या वेळा तुम्हाला फंक्शन ते काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. राईट वन्स, एक्झिक्यूट मल्टिपल टाईम्स. तुम्ही एकदाच लिहिणार आहे फंक्शन आणि तुम्ही मल्टिपल टाईम कॉल करणार आहात. डेफिनेशन ऑफ फंक्शन म्हणजे काय, की ॲक्चुअल कोडिंग म्हणजे त्या फंक्शनमध्ये ॲक्चुअल पर्पज काय, त्याचं कोडिंग काय, हे तुम्ही डेफिनेशन ऑफ फंक्शनमध्ये लिहिणार आहात. ओके. तर अशा पद्धतीचे 2 कन्सेप्ट सगळ्यात महत्त्वाचे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, जेव्हा तुम्ही C++ किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग तुम्ही शिकत आहात. ओके. तर सुरुवातीला आपण बघूया व्हॉट इज C++. तर नक्की C++ म्हणजे काय? आता नावातच बघा C++ म्हणजे काय? सी लँग्वेज तुम्ही शिकलात. प्लस प्लस म्हणजे काय इन्क्रिमेंट ऑपरेटर आहे. काय तो? इन्क्रिमेंट ऑपरेटर आहे. म्हणून इन्क्रिमेंटेड व्हर्जन म्हणजे अपडेटेड व्हर्जन ऑफ सी. तर सी पेक्षा जे ॲडव्हान्स तुमचे जे कन्सेप्ट्स आहेत ते C++ मध्ये शिकले जाणार आहेत. त्याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने तुम्हाला कोडिंग करता येणार आहे. आणि सीमध्ये काय होतं की छोटे-छोटे लॉजिक्स तुम्ही डेव्हलप करत होता. म्हणजे ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, इफ कंडिशन, फॉर, व्हाईल वगैरे अशा पद्धती छोटे-छोटे कोडिंग्स तुम्ही काय करता सीमध्ये करत होता. तर आपल्याला आता लार्ज सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं, मोठं ॲप्लिकेशन डेव्हलप करायचं आहे.
ते मोठे ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी, लार्ज स्केलवरती ॲप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी आपण काय करणार आहे, C++चा किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजचा यूज करणार आहे. त्यामध्ये कसं होणार आहे, तर तुमची एक लार्ज सॉफ्टवेअर तुम्ही डेव्हलप करता, तर रियुजेबिलिटी ऑफ डेटा, मग एकच डेटा तुम्ही मल्टिपल टाईम वापरू शकता. बरं आहे. मग सेम कोड तुम्ही रिपीटेड लिहावा लागणार नाही. त्यामुळे मेमरी स्पेस वाचेल. त्यानंतर तुमचं नंबर ऑफ लाईन्स वाचतील. नंबर ऑफ लाईन्स वाचले तर सॉफ्टवेअरची साईज कमी होईल. सॉफ्टवेअरची साईज कमी झाली तर कॉस्टिंग कमी होईल. कॉस्टिंग म्हणजे साईज कमी झाली तर कंपायलेशन फास्ट होईल. कंपायलेशन फास्ट झालं तर एक्झिक्युशन फास्ट होईल. म्हणजे कुठलेही सॉफ्टवेअर तुम्ही जेव्हा विकत घेता किंवा ॲप्लिकेशन मोबाईलला तुम्ही डाउनलोड करता, तर त्यावेळी तुम्ही काय बघता, की जे तुम्ही ॲप्लिकेशन वापरता ते मिनिमम साईजमध्ये आपल्या दिलेल्या कॉन्फिगरेशनमध्ये किंवा मोबाईलच्या कॉन्फिगरेशनमध्ये यूज करता येईल का किंवा वापरता येईल का? ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करत असता त्यामध्ये चेक करत असता. बरोबर आहे. तर C++च्या माध्यमातून किंवा UPSच्या कन्सेप्ट तुम्ही जे यूज करताय, त्यामध्ये काय करता तुम्ही डेटा ॲब्स्ट्रॅक्ट करणे, म्हणजे एकत्र स्टोअर करून ठेवणे, मिनिमम साईजमध्ये काय करायचं कलेक्ट करणे. नंतर ते काय करणे ते ते एकच डेटा तुम्ही रिपीटेडली यूज करू शकता. काही फंक्शनमधला डेटा तुम्ही परत काय करू शकता, दुसरीकडे यूज करू शकता. मग असे छोटे-छोटे कन्सेप्ट्स तुम्ही काय करता यामध्ये शिकता. म्हणजे ह्या सब्जेक्ट शिकण्याचं पर्पज काय आहे? तर ते तुम्ही लार्ज ॲप्लिकेशन डेव्हलप करणार आहे. लार्ज ॲप्लिकेशन डेव्हलप करताना तुमचा जो कोड आहे, तो मिनिमम असला पाहिजे. त्याची कॉम्प्लेक्सिटी कमी असली पाहिजे. ते डेटा रियूज करता तुम्हाला आला पाहिजे. बरोबर आहे. आणि इझिली अपडेट आणि मॉडिफाय करता आलं पाहिजे. इझिली अपडेट आणि मॉडिफाय तुम्हाला करता आलं पाहिजे. तर अशा गोष्टी तुम्ही यामध्ये काय करणार तर तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला यामध्ये शिकायच्या आहेत. तर आपण काय केलं यामध्ये, की मिनिमम साईजमध्ये तुम्हाला डेव्हलप करा. एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आपण जे काही ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर डेव्हलप करणार आहे किंवा जे काही आपण प्रोग्रामिंग बनवणार आहोत, त्यामध्ये एक सॉफ्टवेअर आपण कन्सिडर करून त्या सॉफ्टवेअरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण जाऊ. म्हणजे कुठलं, की तुम्हाला कॉलेज मॅनेजमेंट सिस्टम, CMS असं म्हणतात, की प्रॅक्टिकली सगळीकडे तर आता यूज करतात किंवा आपल्या कॉलेजमध्ये पण यूज करतात. कॉलेज मॅनेजमेंट सिस्टम. मग त्यामध्ये काय-काय असणार आहे? स्टुडंट इन्फॉर्मेशन असणार आहे. क्लास इन्फॉर्मेशन असणार आहे, टीचर इन्फॉर्मेशन असणार आहे, सब्जेक्ट इन्फॉर्मेशन असणार आहे, लायब्ररी इन्फॉर्मेशन असणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर रिझल्ट असणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतील तुम्हाला. मग ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून म्हणजे खूप कॉम्प्लेक्स ॲप्लिकेशन डेव्हलप करण्याऐवजी आपण काय केलं, की ॲडमिशनचं डिपार्टमेंट वेगळं केलं. नाहीतर तुमचं ह्याचं क्लासचं डिपार्टमेंट वेगळं केलं, रिझल्टचं डिपार्टमेंट वेगळं केलं, सब्जेक्टचं डिपार्टमेंट वेगळं केलं, एक्झामचं वेगळं केलं, रिझल्टचं वेगळं केलं, टीचरचा डेटा वेगळा केला, नंतर रिझल्ट वेगळं केलं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं ते नंबर ऑफ जे लार्ज सॉफ्टवेअर आहे ते स्मॉल पार्टमध्ये आपण डिव्हाईड केलं किंवा म्हणजे लार्ज कॉम्प्लेक्सिटी ते कॉम्प्लेक्सिटी कमी केलं आपण. तर मोठा जे प्रॉब्लेम आहे ते छोट्या-छोट्या प्रॉब्लेममध्ये छोट्या-छोट्या पार्टमध्ये आपण काय केलं ते डिव्हाईड करत गेलो. त्यामुळे ते सॉल्व्ह करण्यासाठी सोपं जातं. सॉल्व्ह करायला काय होतं सोपं जातं. म्हणजे प्रत्येकाला वेगळा टास्क तुम्ही असाइन करून दिला तर ते ते तेवढ्याच टास्कपुरतं तो लिमिटेड राहील आणि तेवढ्या टास्कवरती काय करेल तो फोकस करेल. तर अशा पद्धतीने असे ॲप्लिकेशन्स आपण डेव्हलप करणार आहे. ह्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगमध्ये आणि त्यामध्ये आपण काय करणार की जितके इझी डेव्हलप करता येईल, फास्ट डेव्हलप करता येईल, इझिली ॲड, मॉडिफाय, डिलीट करता येईल, असे कन्सेप्ट्स आपण काय करणार आहे, UPSमध्ये किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजमध्ये आपण शिकणार आहोत. ठीक आहे, समजलं? म्हणजे आपण ॲक्चुअली ह्या सब्जेक्टमध्ये काय शिकणार आहोत किंवा सब्जेक्टमधून काय आउटपुट आपल्याला मिळणार आहे, हे आपल्याला कळणं खूप अत्यंत आवश्यक आहे. ठीक आहे. काय काय सांगितलं मी परत एकदा सांगतो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग बरोबर आहे. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कशासाठी आहे? सीचं नेक्स्ट व्हर्जन आहे. म्हणून ॲज वेल एज काय म्हणतात C++ म्हणतात. प्लस प्लस म्हणजे काही इन्क्रिमेंट आपण करतो. एकनी व्हॅल्यू तुमची इन्क्रिमेंट होते. म्हणजे सीचं नेक्स्ट अपग्रेडेड व्हर्जन की इन्क्रिमेंटेड व्हर्जन म्हणजेच काय असणार आहे तुमचं C++ असणार आहे. तर C++ शिकत असताना तुम्ही काय करणार आहे, की एक लार्ज ॲप्लिकेशन किंवा मोठं सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी तुम्ही जे कन्सेप्ट्स तुम्हाला लागणार आहेत, ते तुम्ही C++ मध्ये शिकणार आहेत. सीमध्ये काय शिकला तुम्ही बेसिक लॉजिक शिकलेला. सीमध्ये काय शिकला तुम्ही बेसिक लॉजिक शिकलेला आहात, की फॉर, व्हाईल, डू व्हाईल असतील, ॲरे, स्ट्रक्चर, पॉइंटर सगळे जे कन्सेप्ट्स आहेत, हे छोटे-छोटे लॉजिक्स आहेत आणि छोटे-छोटे सॉफ्टवेअर्स तुम्ही डेव्हलप करता. एखादं मोठं सॉफ्टवेअर डेव्हलप करताना तुम्हाला कशा पद्धतीने ते डेव्हलप केलं पाहिजे, कसं प्लॅनिंग केलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि एखादं सॉफ्टवेअर डेव्हलप करताना ते सॉफ्टवेअर ते मिनिमम लाईनमध्ये, मिनिमम स्पेसमध्ये, मिनिमम कॉम्प्लेक्सिटीमध्ये कसं करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करणार, हे सगळे कन्सेप्ट्स तुम्ही कुठे शिकणार, तर ह्या C++ मध्ये म्हणजेच UPSमध्ये शिकणार आहात. बरोबर? हे समजते तुम्हाला? ठीक आहे. ह्यात काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाका, मी एक्सप्लेन करेन किंवा तुम्ही नंतर मला कॉल करून विचारू शकता. तर आपण नेक्स्ट लेक्चरला आपण काय करू ते अपडेट करून तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. ठीक आहे. तर UPSमध्ये शिकत असताना UPSला काय म्हटलेलं आहे? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हटलेलं आहे. काय म्हटलंय? इट इज नोन ॲज द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हे टोटल ऑब्जेक्टवरती डिपेंड आहे. ॲज वेल एज त्याला आपण काय म्हणतो पार्शियल ऑब्जेक्ट ओरिएंटेड असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? पार्शियल ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज असंही म्हणतो. आणि जे जावा आहे ते फुल्ली ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. आणि सी लँग्वेज काय प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज. जसं तुम्ही प्रोसिजर लिहिणार तसं तसं तुमचा प्रोग्राम काय होत जाणार आहे, एक्झिक्यूट होत जाणार आहे.
जसं तुम्ही प्रोसिजर लिहिणार आहात तसं तुमचं प्रोग्राम काय होणार आहे एक्झिक्यूट होत जाणार आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण सी लँग्वेजला प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज म्हणतो. आणि UPSला काय म्हणतो आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज म्हणतो. ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज मीन्स व्हॉट इट इज डिपेंड्स ऑन द ऑब्जेक्ट. It depends on the object. So what is meant by object? How it is depend on the object? It is known comes some after the lectures. काही lectures नंतर आपण ते काय करणार डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला ते समजेल की व्हॉट इज मीन बाय ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आणि हे प्रोग्रामिंग ऑब्जेक्ट वरती कसं डिपेंड आहे. तर ह्याला आपण प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज म्हणू शकत नाही. कारण का विदाउट ऑब्जेक्ट सुद्धा आपण काय करू शकतो प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकतो. विदाउट ऑब्जेक्ट सुद्धा आपण काय करू शकतो प्रोग्राममध्ये एक्झिक्यूट करू शकतो. म्हणून याला आपण काय म्हणू शकतो पार्शियल ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. त्यामध्ये आपण पार्शियल ऑब्जेक्ट ओरिएंटेड असं लँग्वेज म्हणतो. कारण का विदाउट ऑब्जेक्ट सुद्धा तुम्ही काय करू शकता प्रोग्राममध्ये रन करू शकता. विदाउट ऑब्जेक्ट सुद्धा तुम्ही काय करू शकता प्रोग्राममध्ये रन करू शकता. दॅट्स इट इज नोन एज अ पार्शियल ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. हे कारण कारण सांगितलं का तुम्हाला? कारण का तुम्ही जेव्हा ॲप्टिट्यूड एक्झाम देता किंवा क्वांटिटी एक्झाम देत असता, ठीक आहे, किंवा जेव्हा तुम्ही ॲप्टी एक्झाम असते कुठल्याही सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये तुम्ही गेला तर सगळ्यात पहिल्यांदा तुमची ॲप्टिट्यूड टेस्ट घेतात. त्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने ट्रिकी क्वेश्चन्स विचारले जातात. तर जावा हे प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे. कारण का विदाऊट ऑब्जेक्ट जावामध्ये कुठलाही प्रोग्राम करता येत नाही. सी प्लस प्लस किंवा ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज हे सुद्धा ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. परंतु प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज नाही. बिकॉज वी कॅन रन द प्रोग्राम विदाउट ऑब्जेक्ट ऑल्सो. दॅट्स वाय इट इज नोन एज द पार्शियल ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. That's why it is known as the partial object oriented language. So next one is that. So what is C++? So now we go through the specific notes which is defined by the Mumbai University. म्हणजे जे सिलेबस आपल्याला दिलं आहे त्याच्या थ्रू आपण जाऊ. तर ओव्हरऑल स्ट्रक्चर किंवा ओव्हरऑल सब्जेक्टबद्दल आपण यामध्ये बघितलेलं आहे की परत एकदा सांगतो एक मोठं सॉफ्टवेअर आपल्याला डेव्हलप करायचं आहे. मोठं सॉफ्टवेअर डेव्हलप करताना आपण काय करतो ते मोठं सॉफ्टवेअर किंवा लार्ज प्रॉब्लेम छोट्या छोट्या एंटिटीमध्ये आपण डिवाइड करतो. त्यालाच काय म्हणतो आपण ऑब्जेक्ट म्हणतो. म्हणून या सब्जेक्टला काय म्हणतात ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. वी कॅन डिवाइड अ लार्ज प्रॉब्लेम इंटू स्मॉल स्मॉल एंटिटीज. दॅट एंटिटीज आर नोन एज द ऑब्जेक्ट्स. So that's why it is known as the object oriented language. Let's take an example like a college management system. We can divide that large problem into small entities, that is admission, teacher information, student information, exam information, library information, then results, so sports. So these are the different kinds of objects of the CMS, that is कॉलेज मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजे आपण काय केलं ह्या सगळ्या मोठा प्रॉब्लेम आहे ते छोट्या छोट्या प्रॉब्लेम आपण काय केलं डिवाइड केलेलं आहे आणि त्या ऑब्जेक्ट बरोबर आपण काय करणार ते डिवाइड करणार किंवा ते प्रॉब्लेम आपण काय करणार सॉल्व्ह करणार आहे. तर ॲक्च्युअली सिलेबसमध्ये काय दिलेलं आहे आणि टेक्निकल डेफिनेशन काय ते आपण बघू. सो व्हॉट इज C++? C++ इज अ जनरल पर्पज केस सेन्सिटिव्ह फ्री फ्रॉम प्रोग्रामिंग लँग्वेज दॅट सपोर्ट्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोसिजर अँड जेनरिक प्रोग्रामिंग. काय दिले बघा. C++ इज जनरल पर्पज. म्हणजे जनरल पर्पज म्हणजे रेग्युलर सगळ्याच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण ह्याचा यूज करतो. केस सेन्सिटिव्ह आहे. केस सेन्सिटिव्ह म्हणजेच काय की तुम्हाला जे कॅपिटल पाहिजे ते कॅपिटल्स पाहिजे, जे स्मॉल पाहिजे स्मॉल पाहिजे. ठीक आहे. तर कॅपिटलचं स्मॉल, स्मॉलचं कॅपिटल झालं की ते प्रोग्राम तुमचं रन होणार आहे, होणार नाही किंवा प्रोग्राममध्ये एरर येतील. ठीक आहे. अँड इट सपोर्ट्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड. मग ऑब्जेक्टवरती डिपेंड आहे म्हणून याला आपण काय म्हणतो ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज म्हणतो. ॲज वेल एज इट इज प्रोसिजर अँड जेनरिक प्रोग्रामिंग. जसं मी अगोदर तुम्हाला सांगितलं की इट इज अ पार्शियल ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज बिकॉज वी run the program without object also. Okay, so that is it is known as procedure and generic programming also. Then C++ is a middle level language, as it is encapsulates both high level and low level language features. म्हणजे आपण कसं सुरुवातीला बघितलं होतं सी मध्ये की प्रोग्रामिंग लँग्वेजचे टोटल असे कोर 3 प्रकार असतात की लो लेवल लँग्वेज, मिडल लेवल लँग्वेज आणि हाय लेवल लँग्वेज. So C++ is also known as middle level language because it supports a high level and low level. हाय लेवल म्हणजे काय युजरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे प्रोग्रामिंग लँग्वेज आपण यूज करतो त्याला आपण काय म्हणतो हाय लेवल लँग्वेज म्हणतो. लो लेवल लँग्वेज म्हणजे मशीनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे आपण लँग्वेज यूज करतो त्याला आपण लो लेवल लँग्वेज म्हणतो. आणि दोन्हीला आपण सपोर्ट करतो म्हणजे त्याला म्हणतो हाय लेवल आणि लो लेवल लँग्वेज असं म्हणतो. बरोबर आहे. सो दॅट्स इट इज मिडल लेवल लँग्वेज, मिडल लेवल प्रोग्रामिंग ओरिएंटेड लँग्वेज असं आपण म्हणतो. तर आता ॲक्च्युअली आपण बघूया ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे UPS. C++ supports the object-oriented programming. The four major pillar of object-oriented programming, OOPS, is used as C++. बरोबर आहे. म्हणजे त्यामध्ये काही इनहेरिटन्स आलं, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन आणि ॲब्स्ट्रॅक्शन. ठीक आहे. आता आपण ते वन बाय वन बघू काय.